आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अडचणीत, पण सुशील कराडला दिलासा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अडचणीत असताना त्यांचा मुलगा सुशील कराड याला दिलासा मिळाला आहे. सोलापूर न्यायालयाने सुशील कराड विरुद्ध सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट करत बीड न्यायालयात दाद मागावी असा आदेश दिला आहे. सुशील कराडवर ट्रेंडिंग कंपनीच्या मॅनेजरला घरात घुसून मारहाण, त्यांच्या अल्पवयीन मुलीला मारहाण तसेच बंदुकीचा धाक दाखवत बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. सोलापूर न्यायालयाने मात्र घटनास्थळ बीड जिल्ह्यात असल्याने तक्रार तिथे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात नवा पुरावा समोर आला आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजी खंडणी मागितल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून यात वाल्मिक कराड, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि निलंबित PSI राजेश पाटील हे सर्वजण एकत्र दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेज केज येथील एका दुकानासमोरील कॅमेऱ्यात कैद झाले असून हे पुरावे आरोपीसाठी अडचणीचे ठरू शकतात. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणात या फुटेजमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.